नमस्कार. ॲक्टिव्ह व्हील होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. सेक्टर 13 पनवेल आणि तिथल्या अनिता कंकणवाडी या आपल्या वहिनींना भेटणार आहोत. प्रेमविवाह झालेला तर आहेच, पण त्याचबरोबर लग्न करण्यासाठी म्हणजे लग्नाची वेळ आली आणि मग अंदाज असा आला की काहीतरी वेगळं घडतंय का आपल्या आयुष्यात. त्याच्याशी ठरवलं, त्याच्याशी लग्न न होता नेमकं लग्न कुणाबरोबर होणार काहीतरी धोका वाटला आणि मग वहिनी निघाल्या हो लग्न करण्यासाठी. कित्येक किलोमीटरचा तो प्रवास आणि त्यातून अखेरीस त्यांचं जे ध्येय होतं ते त्यांनी गाठलेलं आहे. त्या वहिनींना जाऊन आपण भेटणार आहोत. सुरुवात करूया आजच्या भागाला. ओळख करून हे माझे मिस्टर नारायण कंकणवाडी. नमस्कार. माझे सासूबाई. नमस्कार. माझे सासरे. नमस्कार. माझे दीर, छोटे दीर, माझ्या नणंदबाई, माझे आई वडील, माझ्या सासूबाई, ह्या नणंदबाई, यांचे शेजारी सगळे, आणि हा माझा मुलगा मोठा. हे माझे भाऊ, हे माझे सासरे, यांच्या पाठी त्या माझ्या वहिनी दोघी तिकडे, वहिनीची सून, सगळे बाकीचे आमचे साडीचे. इकडे उभे राहा, वरती उभे राहा. कोण राहिलंय का बघा. हे बाकीचं आमचं परिवार साडीतलं. नमस्कार. नमस्कार. धन्यवाद. सुरुवात करूया गप्पांना. नमस्कार. नमस्कार. बरं मला सांगा, काय लग्न कधी झालं? लग्न आमचं 2002 ला झालं. 2002. आणि मग सगळ्यात महत्वाचा क्षण तो असतो प्रेमाचा. हां बरोबर आहे? बरोबर. तो कधी? ते माझं 2001 ला, लास्ट इयरला असताना मी. मग आणि मैत्री होती म्हणजे आधी आमची. ते हळूहळू मैत्री ग्रुपमध्ये असंच बोलून पण असं बोलून व्यक्त नाही, कसं व्यक्त होतं ना बोलून की आय लव्ह यू, असं काय आम्ही बोललो नव्हतो. असं बोललो नव्हतो आम्ही. पण आज बोलल्या इतक्या वर्षांनी. ते बोलायचं राहून गेलेलं ते आज बोलून टाकलं त्यांनी. हा. आणि मग लग्न कधी झालं? 2002 ला. 2002 ला. कुठे झालं लग्न? आमचं कर्नाटकमध्ये, सासरी माझ्या. कर्नाटकला लग्न, विधी पद्धती सगळं विधी पद्धती करून व्यवस्थित. म्हणजे माझं कसं लव्ह मॅरेज असल्यामुळे जरा थोडंसं अपोजिट होतं आधी. आई म्हणजे माहेरचं आणि सासरचं. म्हणजे सासरच्याने नंतर करून घेतलं. माहेरचे कसे म्हणजे आधी सुरुवातीला म्हणजे माझं माहिती नव्हतं कुणाला. एक असंच कसे बाहेरचे सांगून देतात ना की असं तुमच्या मुलीचं प्रेम आहे. मग ते भावाला कळलं, माझ्या छोटा मधला भाऊ आहे त्याला कळलं. मग त्याला मला न सांगता त्यांनी गावाला घेऊन गेलं मला. तर मग गावी मी गेली. त्याच्यानंतर मला म्हणजे तिथं गेलं, त्यांनी विचारलं असं असं मला कळलं. तर मी म्हणली हो आहे. मग काय थोडंसं ओरडाओरडी झालं. त्यांनी काय मारलं का, भावांचं खूप तसं प्रेम आहे माझ्या. हां. त्याच्यामुळे ते बोलले की करू नको, तुला पाहिजे तसं मी करून देतो लग्न, पण लव्ह मॅरेज नको करू, असं त्यांचं हे होतं. ते किती समजवलं त्यांनी, पण मी ऐकलं नाही. तर मग एक दिवस त्यांनी मला परत विचारलं, तुझं लग्न जमवते, मुलगा पसंत केलेला, लग्न ठरणार आता माझं सगळं, तारीख बिरीख फिक्स, म्हणजे साखरपुड्याची तारीख फिक्स करायला त्या दिवशीच जाणार. बाजार होता शुक्रवारचा त्या दिवशी. मग त्या दिवशी ते भाऊ माझा साखरपुड्याची तारीख ठरवायला म्हणून निघाले. तेवढ्याच ह्यांची गाडी तिथे आली बाजारातच. मग हे भाऊ चाललेले तिकडे तारीख ठरवायला. चित्रपट आहे हा. मग भाऊ आमच्या तिकडे रस्ते बाजारातच होते अजून. हे तिथं आलेले, त्यांना कळलं. तर मग हे आले तर त्यांनी विचारलं, आता ह्यांना बोलले तुम्ही कसे काय आले सगळं विचारपूस झाली. हे बोले आम्हाला म्हणजे विचारायचं मुलीला, म्हणजे काय नाही तुम्ही नीट. तर ते बोलले की चला विचारूया आपण. ते बोलले की नाही आमची मुलगी तयारच नाही होणार. मग माझे मोठे भाऊ मला विचारले की काय म्हणजे तू आमचा निर्णय करणार का ह्यांच्याशी लग्न करणार. तर मग आता आपण जो निर्णय घेतला त्याच्यावर ठाम राहिलंच पाहिजे. मग मी, आणि माझं यांच्यावर प्रेम होतंच हां, त्याच्यामुळे मी बोलली की त्याशीच लग्न करणार म्हणून. मग पटकन 2 मिनिटं पण कोण थांबलं नाही, पटकन उठले पटापट. भावाला एकदम रागाला, संतापले, बाहेर गेले ते. आणि ह्यांच्यावरच ते पनवेलला निघून आले. मग रागाने माझ्याशी काय बोलले नाही, काय नाही. हां, म्हणजे एकत्रच गेले आणि एकत्रच आले. हां, त्यांच्याच अरमाडात आले. बरं. मग शेवटी मग निर्णय घेतला की ह्यांना मी एक फोन माझ्या मैत्रिणीला लावले की काय करणार तुम्ही, की म्हणजे तुमचा निर्णय आहे का लग्न करण्याचा, म्हणजे मग ही इकडून येईल. मग त्यांनी मला कन्फर्म करून सांगितलं की तू ही एवढ्या वेळ, म्हणजे मी ओली तिला सांगितलं की सांग मी निघणारच आहे आता. मग मी तिथून पण गावावरून निघाली मी तिथून. हां, तेवढा म्हणजे आमचं चालत तिथून आधी शेताच्या इथून निघाली. रोड आमचं लांब आहे जरा, तिथून किती किलोमीटर? तरी 2 किलोमीटर असेल तिथून. 2 किलोमीटर एकट्या चालत पळतच
पळत सुटलेली तिथून मी, आणि मला पकडलं तर मग परत जाणं नाही होणार मला माहिती, कारण परत का हा मार्ग मिळणार नाही मला. म्हणून मी पळतच गेली. मला एक गाडी भेटली आपली प्रायव्हेट, त्या गाडीतच पटून औरंगाबादला उतरली मी. तिथं मग पैसे, थोडेसे चैन होती गळ्यात, पैसे करून मग ती मोडून पैसे भाड्याने तुम्ही महान आहात. हे आम्ही चित्रपटातच बघतो फक्त की हिरोईन पळून गेली मग अंगावर ते चेन विकली. पैसे मग आले आणि मग ते इकडे मी निघून आली. मग इकडे आले तर ह्यांचे मित्र आहेत, त्यांनी मला सांगितलं की तू तिकडे कुठं उतरू नकोस. मग तो मला तिथं न्यायला आला कलव्याच्या इथं, त्याच्या मावशीच्या कुठे कलवा त्यांच्या मावशीच्या घरी नेलं त्यांनी मला. म्हणजे त्यांना माहिती होतं की इथं स्टँडवर सगळे थांबलेले होते, मी निघाले आता कळलंच ना त्यांना. मग सगळे भाऊ माझे तिथं होते की इथं उतरली का आपण घरी घेऊन यायचं. म्हणून त्यांनी आधीच तिथं प्लॅन केला का आपण तिथून तिला तिकडे नेऊ म्हणून कलव्यावर. थेट कळवायला जर मिस्टरांना बोलवा ना, कारण आता हे कळवायलाच पाहिजे त्यांना आपल्याला, हो की नाही. एवढा सगळा प्रवास त्यांच्या लक्षात आहे का? बोलवा. या नमस्कार. पण मग लग्न कधी झालं कळव्यावरून? लग्नाला म्हणजे 16 जूनला लग्न झालं आमचं. 16 जून. त्याच्यानंतर मग नंतर घरी सेटलमेंट झाली. बाय म्हणून एक आमची मैत्रीण आहे, त्यांच्याकडे ती 4-5-6 दिवस होती. मग 5-6 दिवसानंतर मग आमच्या वडिलांना वगैरे मी इकडून समजवलं. मग ते भावांकडे, यांच्या मोठ्या भावांकडे गेले जे मेन सगळं सांभाळून आहे. परंतु मोठ्या भावाने त्याला विरोध दिला, तुमच्या हिशोबाने तुम्हाला काय करायचं ते करा. मग आम्ही सगळ्यांनी ठरवलं. मग आमचे आत्या आहेत, आत्यांचे मिस्टर मामा आहेत, मग त्यांनीच यांचे आईवडील म्हणून कन्यादान केलं. आणि आमच्या गावाला मग पूर्ण वैदिक पद्धतीने आमच्या समाजामध्ये तिला मग प्रवेश वगैरे देऊन सगळं वगैरे वैदिक पद्धती जे काय आहे ते सगळं पूर्ण केलं. पूर्ण म्हणजे हळद, साखरपुडा सगळंच. चला, आता संसार सुखाचा चाललाय ते जास्त महत्वाचं आहे, बरोबर. मला आता ना या ठिकाणी तुमच्या प्रेमाची परीक्षा घ्यायची आहे. आणि या प्रेमाच्या परीक्षेत तुम्ही उतरायचं आहे की आज बघितलं, आपण ऐकलं तर या वहिनींनी तुमच्यासाठी केवढा प्रवास केला, केवढा खडतर, काय डेअरिंग केलं असेल तेव्हा, ते इतकं त्यांनी सगळं केलेलं आहे. वहिनी, आता सांगा, अशी कोणती इच्छा आहे जी त्यांनी पूर्ण करावी असे तुम्हाला वाटतं? ते आज करणार, घाबरू नका. त्यांनी माझ्यासाठी एक चहा बनवून आणावं. केवढ्या लाजल्या आहेत. नाही पण ही कारण आमच्या घरात अक्षरशः पुरुष कुठलं काम करत नाही, बायका पूर्ण म्हणजे तिथून जाऊन येतात. पाणी असं ना, तिथून येतील, पाणी पाहिजे इथे येऊन बसतील, परत पाणी मागतील. मग आज त्यांनी माझ्यासाठी चहा बनवायची. वा 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 वा. हा, आणि माझ्यामध्ये एक गंमत म्हणून तुम्हाला ते करायलाच हवंय आता. हा, चला, 1 2 3 वेळ सुरू झाली. हा, जायचं. प्रेमाचा चहा मला नाही, तो दोघांना म्हणाला, तो दोघांनी मिळूनच प्यायचा आहे. बसा. ही प्रेमाची परीक्षा माझी कशाला? तुम्ही घ्या, द्या त्यांना, द्या चहा, घ्या. इच्छा होती ना, प्या. काय होतं पण, कसं होता अनुभव? अनुभव खूप कठीण होता. पण रोज जिथं साखर असते तिथं आज साखरच नव्हती. काय खरंच प्रेमाची परीक्षा बघितली तू वहिनी? नाही, मी मुद्दाम साखर नव्हती ठेवली.
पण मला सांगा, असा चहा त्यांनी कधी तुम्हाला दिला यापूर्वी? नव्हता, म्हणून तर आज मागितलं. किती वर्षात हे झालं नाही? 10 वर्षात पहिल्यांदा मिळाला ना? पहिल्यांदा मिळाला. आता तो गोड मानून घ्या, कारण त्यांना साखरेचा डबा मिळालेला नाहीये. सापडलं ना. बघा पिऊन. पिऊन बघा. मिळालं. काय साखर मिळाली. अहो पण चहा कसा झालाय ते छान सांगा. झालं. हा छान झाला. पहिल्यांदा चहा बनवला, छान झालंय. चला, खास प्रेमात आज चहा जो काय करून दिला त्याबद्दल धन्यवाद.